हॅलो गाईज, गाईज इकडे कसं आहे निसर्गाचं वातावरण जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गड किल्ल्यावरती यावं लागेल. हा बघा, हा सगळा नजारा. प्रत्येकजण म्हणतंय कोण कुठे जातंय, कोण कुठे जातंय, कोण गोव्याला जातंय, कोण कुठे जातंय, पण मी माझं लग्न झाल्यानंतर बायकोला डायरेक्ट गडावरती घेऊन आलोय. हे बघा, धुकं आलंय, निसर्गरम्य वातावरण, असं वाटतंय की धरतीवरला स्वर्गात आलोय. मित्रांनो, आपण चाललो आहोत लोहगडला. लोहगड म्हणजे पुण्यापासून साधारण ते 40 ते 50 किलोमीटरच्या अंतरावरती हे गडकिल्ले आहेत. गडकिल्ल्याला जाण्यासाठी तुम्ही पुणे मुंबईच्या हवेने जाऊ शकतात. जाण्यासाठी तुम्हाला मेन हवे आहे. ट्रॉफिक वगैरे जास्त तर नसतेच, पण ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी तुम्हाला जास्त ट्रॉफिक लागेल. तिथे गेल्यानंतर तुम्ही इथं पार्किंग करू शकतात. पार्किंगचे पण तुम्हाला इथं पैसे द्यावे लागतील. पैसे दिल्यानंतर तुम्ही इथं त्यानंतर हा जंजिरा अरे बाप, घाबरलो. हाय, मित्रांनो, लोहगडला आलोय. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा ट्रिप करतोय. जपून चाला. हा संधान आहे, थकलेला आहे आज. हाय कर आपल्याला, आपले फॉलोअर तुझी वाट बघताय. हा कधी हा बोलेल. हो, नवाच होता. कुठे लोहगडला का? तर बघा, इथं आल्यानंतर आपल्याला इथं 25 रुपये तिकीट पर पर्सन या हिशोबानं आपल्याला काढावं लागेल. त्यावेळीच आपण इथं तिकीट काढू त्यावेळीच आपल्याला इथून वरती एंट्री दिली जाते. तिकीट नसेल तर तुम्ही वरती जाऊ शकत नाही. तर त्यामुळे इथं 25 रुपये भरून प्रत्येकी एका माणसाचे 25 रुपये असतात. त्यानंतरच तुम्हाला इथं वरती एंट्री दिली जाते. तर बघा, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावरती आपल्याला जायचं आहे. तिथं पण आपल्याकडून पैसे घेतले जातात. आपल्याकडे जर पैसे नसतील तर आपण वरती जाऊ शकत नाही. तर मित्रांनो, हे बघा, हा माझा विशाल मित्र आहे. त्याला पण मी सोबत घेऊन आलो आहे. तो पण म्हणजे गडावरती एक फिरण्यासाठी उत्सुक असतो सोबतच. तर तो पण माझ्यासोबत आला आहे. पण मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की ज्या गडावरती आपल्याला जायचं आहे तर आपल्याला जाण्यासाठी सुद्धा पैसे द्यावे लागतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी जिथून आलो तिथं प्रत्येक ठिकाणी पैसे द्या, पार्किंगला पैसे द्या, या साईडला चालले तुम्ही तर तिकडं पण पैसे द्या, प्रत्येक ठिकाणी. लोहगड सिंहगडपेक्षा पण भारी, सगळ्यांपेक्षा. हे पळू नका, थांबा, आणू थांब. वाव, ये अगर बोली है ना लोहगडचा नॅचरल व्ह्यू. आणि विशाल सर थकलेले, एवढ्या उंच आलेत ते तरी पण थकलेत. विचार करा, त्यावेळीस आपले महाराज असतील, सैन्य असतील, वरती गडावरती कसे येत असतील. हा एक व्ह्यू पॉइंट. हे पाहुणाले की पाहिजे समजून हे कॅम्पिंग वगैरे हे काय पाहुणाले. अरे जे डॅम वगैरे आहे ना ते सगळे पाहुणे लिखते. कॅम्पिंग वगैरे असते. फोटो व्हिडिओ
भागो. पहिला दम लागला बा. मित्रांनो विचार करा इतक्या उंच त्यावेळीच कसे लोक येत असत, घोडे पण वरती येत असेल. शिपाट्यावरून बघ. हॅलो मित्रांनो, थांबा जाऊ नका. बघा लोहगडला बघा, हे इतकं भारी नजर आहे की लोहगडला तुम्ही विचार पण करू शकत नाही. लोहगडला आल्यानंतर बघा पायऱ्या वगैरे, धबधबे, वातावरण आणि जो पावसाचा आनंद आहे, तो सगळा पावसाचा आनंद. मित्रांनो गड किल्ल्यांवरती फिरायची मजा काहीतरी वेगळीच आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो वरती आल्यानंतर धुकं आलंय. धुक्यामध्ये पाऊस पण होता. पाऊस एवढा मस्त होता की समोरचं जे वातावरण आहे पूर्ण असं जमिनीवरती पूर्ण ढग उतरले असं दिसत होतं. जणू काही असं वाटायचं, मला तर खरंच असंच वाटायचं की स्वर्गात. बघा इकडं बघा हिरवं निसर्गरम्य वातावरण. वरती चढताना ते माणूस ज्यावेळी जमतो ना त्यावेळी असं वाटतं, ज्यावेळेस आपण ऑक्सिजन घेतो त्यावेळी एकदम स्वच्छ आणि ऑक्सिजन आपल्याला भेटतं. हे बघा वरून बघितल्यानंतर असं दृश्य दिसतं की एकदम मस्त. वरती आल्यानंतर इथं भरपूर जण असे होते की फोटो काढायचे. आम्ही पण इथं फोटो काढले. मित्रांनो मला तरी वाटतं या सगळ्या पार्ट्या मराठीत लावल्या पाहिजे. तुम्ही बघू शकता. जय नंदी, नंदीश्वर भगवान की जय. महिन्यात पेमेंट भेटते. तर वरती आल्यानंतर इथं एक महादेवाचं मंदिर आहे. तर मंदिर मध्ये आपण दर्शन वगैरे घेतले. दर्शनला थोडी गर्दी वगैरे तिथं काही तसं नव्हती, पण मध्ये मंदिर छोटं असल्यामुळं थोडा टाइम तर लागायचाच. वरती एवढं महादेवाचं मंदिर आहे. आपण खालून वरती येतो आणि वरती आल्यानंतर तेवढंच महादेवाला आपण सांगतो की देवा जे काही मनातील इच्छा असते ती पुरी होते. देवाकडून आशीर्वाद घेतो आणि पुन्हा बाहेर येतो. मंदिरात पण एकदम मस्त वाटतं, एकदम भारी वाटतं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आज विशाल आहे माझ्यासोबत आणि गड किल्ल्यावरती त्याला पण फिरायला खूप आवडतं. तर आम्ही दोघं पण गड किल्ल्यावरती आलेलो आहे आणि अतिशय असं धुकं इथं आलेलं आहे, भरपूर धुकं इथं आलेलं आहे आणि या धुक्यामध्ये मला रमून जाऊशी वाटतंय. असं धुकं बघण्यासाठी लोक खालून गड किल्ल्यावरतीच येतात. हे धुकं तुम्हाला कुठं पण बघायला भेटणार नाही. तर ते फक्त एकच ठिकाणी आणि ते ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक गड किल्ला. जर मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल असं धुकं आणि धर्तीवरला स्वर्ग तुम्हाला बघायचं आहे तर तुम्हाला कुठे यावं लागेल? फक्त चंदन लोहगडवरती आणि गड किल्ल्यांवरती. थांबा बघा इकडं छत्रपती शिवाजी महाराज
तर चला आपण लोहगड तर बघितलाच आहे. आता आम्ही घराच्या दिशेने निघालोय आणि रस्ता पण छोटा आहे. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब